हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये एका छानशा ब्लॉगमध्ये. तर तुम्ही पाहू शकता सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि गावाकडचे दृश्य. तर हे ऊसतोड कामगार आहेत, तर ते सकाळचेच चाललेले आहेत ऊस तोडण्यासाठी. सो ह्यांना थंडीचे दिवस आहेत, तर तुम्ही पाहू शकता किती थंडी वाजते आहे. तर ह्या थंडीमध्ये ते आपलं काम करण्यासाठी चाललेले आहेत. सो त्यांचंही सुद्धा कौतुक केलं पाहिजे. किती छान आहे, तुम्ही पाहू शकता एवढा अंधारा आहे आणि चला सकाळची सुरुवात छानशी झालेली आहे. थंडीमध्ये तर आपला चेहरा किती कोरडा होतो, तर तुम्ही पाहू शकता माझा चेहरा. त्यानंतर आवरून शिस्त गेल्यानंतर चला तर मग स्वयंपाकाला सुरुवात करूयात. या इथे मी करते हे वरण भात केलेला आहे. आपल्या जीवनामध्ये किती चढ-उतार येत असतात. प्रत्येक दिवस हा सारखा नसतो, परंतु त्या दिवसामध्ये आपण प्रत्येक दिवसामध्ये नवीन उमेदीने नवीन छान संकल्प घेऊन आपण दिवसाची सुरुवात करत असतो. तर त्यामध्ये पॉझिटिव्ह कसं राहायचं, आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदी कसं राहायचं, तर ह्यासाठी सुद्धा तुम्ही पुस्तकांचा खूप छान आधार घेऊ शकता. सो ही एक संकल्पना मला आवडली आहे आणि मी नक्कीच पुस्तक वाचणार आहे. त्याचा रिव्ह्यूसुद्धा मी देईल. तर ह्यामध्ये तुम्हाला नक्कीच सांगू इच्छिते, की मी द सिक्रेट बुक हे बुक खरंच आपल्या आयुष्यातील डेस्टिनी म्हणतो आपण, तर तिचं वर्किंग कसं होतं, तर हे सर्व त्या पुस्तकामध्ये नक्कीच अनुभवायला भेटतं. सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि गृहिणींनी तर खरंच हो स्वतःला सेल्फ इम्प्रूव्हमेंट प्रेझेंटेबल ठेवलंच पाहिजे. आणि चला तर मग नक्कीच रिव्ह्यू तुमच्याशी शेअर करेल. तर इथे आपलं वरण भाताचा कुकर होतो आहे. तर त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत गाजर. सो ह्या सीझनमधला हे छान असे गाजरं आलेले आहेत आणि पहिलाच गाजराचा हलवा मी करते आहे इथं. तर त्यासाठी मी इथे छानसे गाजर धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यांचे थोडे थोडे साल काढून घेतलेले आहेत. त्यानंतर कट करून असे मी कोणी मिक्सरमध्ये बारीक करून सुद्धा ते शिजवलं जातं, परंतु मला तसं आवडत नाही. त्यामुळे मी तर गाजर अशी हे करून घेतलेलं आहे, किसून घेतलेले आहे गाजर. आणि छान असं कढईमध्ये मी आता तूप घालणार आहे. त्या तुपामध्ये गाजर छान परतवून घेणार आहे. ते परत तुम्ही पाहू शकता परतायला टाकलेलं आहे. परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये जे आपले ड्रायफ्रूट्स असतील, तुम्ही विलायची वगैरे छान टाकून साखर वगैरे टाकून खूप छान परतून घ्यायचं आहे. त्याचं पाणी सुटतं, त्यानंतर तेवढ्याच पाण्यामध्ये ते गाजर शिजलं जातं. तर इथं पाहू शकता छानसा गाजरचा हलवा तयार झालेला आहे आणि इथं भाजीसुद्धा माझी रेडी झालेली आहे. तर या संध्याकाळचं जेवण करायला इथं असं छानसं असं जेवण चालू आहे. आणि हो, संध्याकाळचं प्रत्येकाचंच रुटीन असं असतं. चला तर मग आम्ही घेतो आहोत जेवण करून आणि पुन्हा व्हिडिओ तयार करायचे एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत